श्री स्वामी समर्थ। आज मार्गशीर्ष महिन्यातला शुक्रवार आहे आणि शुक्रवार म्हणजेच आपला शुक्र जर बलवान असेल तर आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य, वैभव, सौभाग्य ह्या आपल्याला जन्मताच प्राप्त होतात किंवा आपल्याला ज्या प्राप्त झालेल्या ह्या धनधान्य, सौभाग्य चिरकाल टिकून राहतात। म्हणून आपल्या पत्रिकेत जर शुक्र बलवान असेल तर आपल्याला ह्या गोष्टी आपोआप मिळतात आणि त्या चिरकाल टिकून राहतात। पण ज्यांना शुक्र कमजोर आहे त्यांनी ओम शुम शुक्राय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा जास्तीत जास्त शक्य होईल तेवढा जप करावा, जेणेकरून आपला शुक्र ग्रह बलवान होईल, आपल्याला त्या शुक्र ग्रहाची शुभ स्पंदनं मिळतील आणि आपल्याला सुख, समृद्धी, वैभव, धनधान्य, सौभाग्य ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतील। तसेच आपलं शुक्र चांगलं होण्यासाठी आपण शुक्रवारचा उपवास करू शकतो, माँ लक्ष्मीचं व्रत करू शकतो, वैभव लक्ष्मीचं व्रत करू शकतो आणि त्या व्रतामुळे कारण माँ लक्ष्मी ही साक्षात धनलक्ष्मी आहे आणि त्या व्रतामुळेही आपल्याला अखंड धनप्राप्ती होईल। तसेच लक्ष्मी मातेच्या एकट्या सेवेने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत नाही, तर लक्ष्मी सेवेबरोबर विष्णूंची सेवाही तितकीच महत्त्वाची आहे। म्हणजे त्यामुळे प्राप्त होणारे धन, धान्य, वैभव हे चिरकाल टिकून राहते। तरी आज तुम्ही शुक्रवारची, माँ लक्ष्मीची, विष्णू भगवानांची आणि शुक्राचा मंत्र नक्की करावा। आपल्याला काही अनुभव आले तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।